काय झालं? हेच मी तुला विचारतोय, काय झालं? तू इथे कशी आलीस? मला माहिती नाही. मी त्या मंदिराला प्रदक्षिणा घालत होते आणि एक बाई आली आणि मला म्हणाली, आम्ही बायकांनी मिळून इकडे पूजा घातली आहे, इकडे नवस बोलला ना की नवऱ्याचं आयुष्य वाढतं म्हणून. मग तिने मला प्रसाद दिला आणि नंतरचं नाही आठवते. आता चल लवकर इथून निघू, आपल्याला लगेच निघायला हवं. श्री, एवढा डिस्टर्ब झाला, मी काय तुला सोडून जाणार आहे का कुठे? अंजली, काही मिनिटांसाठी तू हरवलीस तरी मी सहन नाही करू शकत. तुझ्यापासून लांब जाणं आता मी सहन नाही करणार. अंजली, माझ्यावर विश्वास ठेव, तुला सोडून मी कुठेच नाही जाणार. मी जाऊच नाही देणार. सांगितलं ना एकदा, या घरातली कुठलीही गोष्ट न्यायची नाहीये. स्वतःचे कपडे बांधा आणि निघा इकडनं. तसंही घरात काम करणाऱ्यांना कपडे द्यायची पद्धत आहे ना आपल्यात. आटपा आणि निघा लवकर. थोडस थकल्यासारखं झालंय, म्हणजे बाईक वरती एवढा वेळ बसायची सवय नाहीये ना. तू तर शब्दशः अर्थ घेतलास. अगं, आता आपण कुठेतरी आलोय, आज जाऊन फ्रेश होणार, काहीतरी खाणार, आराम करणार आणि मग मग काय? मग आपण चल. अगं बॅग चल. श्रीकांत इनामदार खूप मोठा टप्पा पार केला. आमचं घर त्या हातातून गेलं. आता काय? आता घरानंतर पुढे काय काय गमवावं लागणार आहे बघच. अंजली, किती घाबरली असतो? काही झालंय का मला? हे बघ, साधं कुठे काही खर्चटली नाहीये मला. मग काही होण्याची वाट बघायची होती? मी खूप चिडली आहे तुझ्यावर. मग काय शिक्षा करणार? हो हो हो. काय? मी 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 बोलणार नाहीये तुझ्याशी. बघ, ठीक आहे, मी निघून जातो कुठेतरी. श्री, मी तुला माझ्यापासून वेगळं होऊ देणार नाही श्रीकांत. नक्की ना? आता कुठल्याही संकटाला सामोरं जायची तयारी आहे माझी.